अंतरा भाग 2. दुसऱ्या दिवशी सकाळी साहिल आज जरा उशिरा उठला. आजची सकाळ त्याला नेहमी सारखीच प्रसन्न वाटली. मनातचा तो स्वप्न असेल असा विचार येताच त्याला हॉलमधून हसण्याचा आवाज आला. तो फ्रेश होऊन हॉलमध्ये गेला. "अरे उठलास तू? " त्याच्याकडे बघत शैली बोलली. "ये लवकर नाश्ता करायला. " त्याने डायनिंग टेबलकडे बघितलं. नाश्त्यामध्ये कांदा पोहे आणि मोठ्याची उसळ होती. तसेच दही आणि एक साईडला केक ठेवला होता. तो "शैलू काय हे? " ती "अरे पिंकूला आवडतो ना म्हणून बनवले. " "पिंकू? कोण पिंकू? " "असं काय करतोस साहिल? तुला खरंच माहीत नाही का कोण पिंकू ते? " शैलीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. लगेच "अरे देवा, तुला कसं माहीत असणार आपल्या मुलीचं नाव पिंकू? तुला तर तिचं नावही माहीत नसेल. " तो काही बोलणार तोच "साहिल मी काय म्हणते आपण आपल्या मुलीचे एक छान नाव ठेवू अंतरा. " साहिलला अनसुत्री गेली. ती त्याच्या पाठीवर हलके ठोकत "अरे जरा हळू खा. " त्याला थोडं बरं वाटल्यावर "शैलू हे काय चालवलं तू? मी कालपासून बघत आहे. तू फक्त आपलीच करत आहे. तुला एकही शब्द मला विचारावा वाटत नाही. अरे रागावतोस कशाला? मी केव्हा तुला नाही विचारत? केव्हा विचारलीस तू? सगळं आपल्या मनासारखं करत आहेस. आणि हे काय किती ओल्ड फॅशन नाव आहे अंतरा. ठेव एखादं नवीन फॅशनेबल नाव. " "अरे काय वाईट आहे यात? किती छान नाव आहे अंतरा. मला तर खूप आवडलं बाबा. पिंकी. पिंकू तुझीच मुलगी आहे का? नाही तसं असेल तर सांग. मी इंटरफेअर करत नाही. " "अरे रागावू नको. मी केव्हा असं बोलले? तुझं वागणं तर तसंच दिसत आहे. मग तुला कोणतं नाव ठेवायचंय? तुम्ही काय विचार केला? " "साहिल. " पटकन साहिलने नाव घेतले. "शैली. साहिल. सायली. ए नको ना रे मला नाही आवडला. बघ तुला आवडलं तर तू हे घे पण माझी अंतरा प्लीज साहिल प्लीज प्लीज. आपल्या शैलूची इतकी इच्छा तू पूर्ण करणार नाही? " शैली लाडात येऊन बोलली. "बरं आहे बाबा. तुला जे बोलवायचं ते बोलव पण मी साहिलीच बोलवणार आता. ओके? " पिंकूचा नामकरण झाल्याच्या खुशीत केक कापून ते दोघे तिच्यासाठी शॉपिंगला गेले. तिच्यासाठी खूप सारे छान छान फ्रॉक, शूज, टॉयज आणि तिच्या रूमसाठी लागणारे सामान खरेदी झाल्यावर तिच्या आवडीनुसार तिची रूम सेट केली. बाहेरून जेवण करून आल्यावर त्यांनी तिला तिच्या रूममध्ये झोपवून ते दोघे तिच्या शेजारी असलेल्या आपल्या रूममध्ये गेले. आजचा दिवस खूप बिझी होता ना शैली? "हो ग. दिवस कसा गेला कळालंच नाही. मी फ्रेश होऊन येतो तोवर तू आवर पटकन. " साहिल इकडे रूममध्ये अंतरा हळूच कोणाला तरी बघितलं. "ही आंटी किती छान आहे. मला किती खेळणी घेऊन दिली. आणि हो अंकल सुद्धा. " "श्श्श अंकल नाही म्हणायचं. मग बाबा म्हणायचं त्यांना. " अंतराने होकारार्थी मान
हलवली. साहिल फ्रेश होऊन आल्यावर बघतो तर काय, शैली चेंज करून झोपलीसुद्धा. त्याचा चेहरा उतरला. पण त्याचा हा उतरलेला चेहरा बघून कोणीतरी खुश होता. साहिल उदास मनाने तिच्याजवळ जाऊन झोपला. त्याला असं उदास बघून तो साया तेथून अंतराजवळ जाऊन झोपला. 1-2 तास झाले असेल तो साया क्रोधाने पेटून उठला. काय करू आणि काय नको, त्याची लक्ष शांत झोपलेल्या अंतराकडे गेली. तिला झोपेतून उठवून त्याने तिला शैलीच्या रूममध्ये जायला सांगितले. रात्रीचे 12:30-1 झाले असतील. त्याच्या दारावर थाप पडू लागली तसे ते दोघेही दचकले. ह्यावेळी कोण असेल? अंतरा ती उठली असेल. शैली आता ह्या वेळेस? शैली उठून जाण्याचा प्रयत्न करू लागली. हे काय करतेस तू? अगं थांब ना थोडे, 5 मिनिट प्लीज, वाट पाहील ती. नाही मिस्टर साहिल, मुलगी आहे ती आपली. मी कुठे नाही म्हटलं. पण शैली त्याला आपल्यापासून दूर करून उठली. साहिलला राग तर आला पण त्याने तसे न दाखवता शांत राहिला. फ्रेश होऊन आपल्या रागावर कंट्रोल करून, सायली काय झालं बाळा, झोप येते नाही का, म्हणून तिला कुशीत घेऊन झोपला आणि त्याच्या बाजूला त्याला लिपटून तो साया झोपला. हळूहळू दिवस जात होते. अंतरा आणि साहिल एकमेकाबरोबर मिसळू लागले. ती त्याला बाबा बाबा म्हणायची पण शैलीला आंटी. कधी कधी शैलीला फार वाईट वाटायचे पण ती स्वतःची समजूत काढायची. 1 आठवड्यानंतर साहिलने ऑफिस जॉईन केले पण शैली ही अजून मॅटर्निटी लिव्ह वर होती. तिने आतापासून बेबी सिटरसाठी एका एजन्सीला कळवले होते कारण जेव्हा ती ऑफिसला जाईल तेव्हा अंतरा एकटी राहायला नको. शैलीचा जीव अंतरावर गुंतत चालला होता. ती आपली स्वतःची नाही तर एक अडॉप्ट केलेली मुलगी आहे हे सुद्धा ती विसरली. अंतरा सुद्धा तिच्याशी चांगली वागायची पण तिने अजून तरी तिला आई बोलवले नव्हते. सर्व व्यवस्थित चालू होते फक्त एक गोष्ट सोडून. साहिल आणि शैली जेव्हा एक व्हायचे प्रयत्न करायचे तेव्हाच अंतरा उठून त्यांच्याजवळ यायची. साहिलला ही गोष्ट खटकत असली तरी तो शैलीला बोलत नव्हता आणि तिच्या मनात फुटलेल्या मायेच्या अंकुराने तिला ते कधी कळू दिले नाही. साहिलला सगळं कळूनही तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्यावर उपाय म्हणून तो अंतराशी प्रेमाने वागू लागला. त्याच्या मनात असलेल्या तिच्याविषयीचे दोष बाजूला सारून. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.